वृषभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला 14 जानेवारी नंतर मिळणार एक खुश खबर. ती ऐकून डोळ्यात अश्रू येणार. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाही. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून माणूस सतत विचार करत असतो, आपण एवढं सगळं का सहन करतोय, आपली वेळ कधी येणार. तुम्ही खूप वेळ स्वतःला थांबलात, देवावर विश्वास ठेवून स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी अपमान केला, कधी अश्रू रपवले, तर कधी एकटेच रात्री जागे राहिलात. लोकांना वाटलं की तुम्ही कमकुवत आहात, पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटू न देता उभं ठेवत आहात. आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे. 14 जानेवारी नंतर वृषभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही, ते तुमच्या संयमाचं, विश्वासाचं आणि सहनशक्तीचं उत्तर आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या अपेक्षा पलीकडची असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. 2026चे वार्षिक व मासिक भविष्य जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर आपण त्याचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, नक्कीच तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिलं म्हणजे 14 जानेवारी नंतर सुरू होतोय कर्मफळाचा निर्णय काळ. आता वृषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात जे घडलं ते फक्त योगायोग नव्हतं. तुम्ही सतत प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा. यामागचं कारण म्हणजे जुन्या कर्माचा भार, जो आता पूर्णपणे संपला आहे. 21 डिसेंबर नंतर ग्रहस्थिती अशी बदलते की जुन्या चुका, अपूर्ण काम आणि थांबलेली फळ एका मागून एक उघडू लागतात. हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपल्याचं स्पष्ट चिन्ह आहे. आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही, पण जे मिळेल ते सगळं टिकणार आहे. हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे. नंबर 2 आहे, डोळ्यातून अश्रू आणणारी पहिली खुशखबर नेमकी कशी असेल. ती खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही, ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल. कदाचित ती एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात, कदाचित एखादा मेसेज किंवा एखाद्या प्रत्यक्ष भेटीतून. पण एक गोष्ट नक्की आहे, ती बातमी ऐकल्यानंतर तुम्ही क्षणभरात शांत व्हाल. त्या क्षणी आनंदाचा गोंधळ होणार नाही, तर मन आतून भरून येईल, कारण ही खुशखबर तुम्ही ज्या गोष्टीची आशा सोडली होती अशाच गोष्टीशी संबंधित आहे. म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसतील, तर हे अश्रू सुटकेचे असतील. नंबर 3, आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट होईल. वृषभ राशीने आर्थिक बाबतीत खूप सहन केलं, पैसे येऊनही टिकले नाही किंवा पैसे वेळेवर आलेच नाही. तर 14 जानेवारी नंतर परिस्थिती पूर्णपणे एका रात्रीत बदलणार नाही, पण जे बदल सुरू होतील ना, ते मागे फिरणारे देखील नसतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील, नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल, कामात स्थिरता येईल आणि भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल. हा काळ शिकवतो की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुरक्षिततेची भावना आहे, जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. नंबर 4 आहे, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तव्याशी जाणीव होईल. वृषभ राशीचा स्वभाव शांत असतो. तुम्ही लगेच उत्तर देत नाही, पण सगळं लक्षात ठेवता. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावली, काहींनी तुमच्या अडचणीवर हसणं पसंत केलं. तर 14 जानेवारी नंतर तुमचं उत्तर शब्दात नसेल, तर ते तुमच्या प्रगतीतून दिसेल. आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल ना, तेव्हा त्यांना कळेल की तुम्ही कधीच कमी नव्हता, फक्त वेळ तुमची नव्हती. नंबर 5 आहे, नात्यातील चमत्कारिक पण शांत बदल. वृषभ राशीच्या आयुष्यात नाती नेहमीच सोपी राहिली नाहीत. तुम्ही मनापासून दिलं, पण बदलती दुर्लक्ष, शांतता किंवा दुखवणारे शब्द तुम्हाला मिळाले. काही नाते तुटले, तर काही फक्त नावापुरती उरली आहे. 14 जानेवारी नंतर नात्यामध्ये मोठा गोंधळ होणार नाही, पण आतून बदल देखील सुरू होईल. जो माणूस तुमचं महत्त्व समजत नव्हता, तोच तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल.
काहींसाठी हे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचा संकेत असेल, तर काहींसाठी नवीन नात्याची शांत स्थिर सुरुवात असेल. हे बदल अचानक नसतील, पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील. नंबर 6 आहे मानसिक थकवा संपूर्ण येणारी शांतता. वृषभ राशीने शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक ओझं जास्त वाहिलं आहे. सततचे विचार, चिंता, भविष्याची भीती आणि कोणालाही न सांगता सहन केलेला ताण. 14 जानेवारीनंतर मन जड राहणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळायला लागेल, तुमची झोप सुधारेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल. ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरणार आहे. नंबर 7 आहे देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे संकेत. काही वेळा देव उत्तर शब्दात देत नाही, तो परिस्थिती बदलून उत्तर देतो. 14 जानेवारीनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग घडतील जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील, योग्य वेळी योग्य माणसं भेटतील, अडचणींमधून मार्ग स्वतःहून निघेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून देईल की तुम्ही एकटे नाही. कोणीतरी अदृश्य शक्ती ती तुमच्या सोबत चालत आहे. नंबर 8 आहे आयुष्याला नवा अर्थ देणारा वळणाचा टप्पा. 14 जानेवारीनंतरचा काळ फक्त समस्या सोडण्याचा नाही, तर तो स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे. तुम्ही आतापर्यंत जे गमावलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही. हे हळूहळू स्पष्ट होईल. अनुभवातून शहाणपण येईल, वेदनेतून ताकद तयार होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे स्वतःशी शांत असणं आणि हीच शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असेल. वृषभ राशी, आयुष्याने तुम्हाला जे काही दिलं ते नेहमीच सोपं नव्हतं, पण लक्षात ठेवा, ज्यांना देव मोठं काही देणार असतो त्यांची परीक्षा सर्वात आधी घेतली जाते. 14 जानेवारीनंतर सुरू होणारा काळ फक्त बदलाचा नाही, तर तो भरपाईचा काळ आहे. जे अश्रू तुम्ही एकट्याने ढाळले, आता त्या अश्रूंना आनंदाचे रूप मिळणार आहे. तुम्हाला अचानक कळेल की सगळं सहन करणं व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक वेदनेला अर्थ होता, प्रत्येक थांबण्यामागे योजना होती. हा टप्पा तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हळूहळू, शांतपणे, पण कायम स्वरूपी. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणूनच आज इथपर्यंत आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर समजून जा, तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. खरंच जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हालाही तुमच्या राशीनुसार क्रिस्टल ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, नंबरवर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुमच्या राशीनुसार तुम्हाला योग्य ते ब्रेसलेट सजेस्ट करण्यात येईल आणि ते ब्रेसलेट तुम्हाला आमच्याकडून सिद्ध देखील करून मिळेल. त्यामुळे ब्रेसलेट नक्की वापरा. तुमचा 2026 पूर्णपणे आनंदात आणि तुम्ही जसं ठरवलं तसं जाल. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.